हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे 2 टोमॅटो उकडून घेतलेले आहेत. वाटाणा घेतलेला आहे, वाटाण्यावर सोडा टाकलेला आहे व वाटाणा भिजत ठेवलेला आहे पाणी टाकून. इथे मी पनीर घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लसूण, खोबरं, कढीपत्ता व कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता आपण पनीरचे बारीक छोटे छोटे काप करून घेणार आहोत व चांगलं मिक्स करून एकजीव करणार आहोत. सगळं पनीर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व आता आपण यामध्ये 2-3 मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत व त्या बारीक करून घेणार आहेत व त्या 2-3 हिरव्या मिरच्या मी इथं पनीरमध्ये टाकलेल्या आहेत. थोडंसं मीठ घेणार आहे व चांगलं एकजीव पुन्हा एकदा करून घेणार आहे मी व छोटे छोटे गोळे याचे मी करणार आहेत. पनीरचे छोटे छोटे गोळे मी या ठिकाणी करणार आहे. अशा प्रकारे व सगळ्या पनीरचे मी इथे गोळे करून घेणार आहे व 2 टोमॅटो आपण उकडायला ठेवले होते त्याचे साल काढून घेणार आहे व बारीक चिरून घेणार आहे. सोड्यामध्ये आपण वाटाणे भिजायला घातले होते. या अशा प्रकारे एकदम फाईन चॉप करणार आहोत. लसूण आणि खोबरं बारीक करून घेणार आहोत व छोटे छोटे पनीरचे गोळे केलेले मी ते तळून घेणार आहे. अशाच प्रकारे चांगले छान खमंग पनीरचे गोळे आपण तळून घेणार आहोत. एकदम सॉफ्ट होतात. तुम्हाला मी एक फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट होतात. बारीक चिरलेला टोमॅटो जिऱ्याची फोडणी घेऊन त्यामध्ये कांदा घालून घेणार आहे व चांगला परतून घेणार आहे. अशा प्रकारे चांगला कांदा परतत आला की त्यामध्ये लसूण खोबऱ्याचं वाटण मी टाकणार आहे. लसूण खोबऱ्याचं वाटण आपण चांगलं परतून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं दही घालणार आहोत. अशा प्रकारे परतून घेणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. त्यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. अशा प्रकारे पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण काळा मसाला, लाल तिखट, रोजच्या भाजीचे मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये सोड्यामध्ये भिजत घातलेले वाटाणे मी यामध्ये टाकणार आहे. सोड्यामध्ये भिजत घातलेले वाटाणे घातल्यावर वाटाणे कलर आहे तसा राहतो हिरवा व पटकन शिजतात. 5 ते 10 मिनिट आपण चांगलं वाफेवर वाटाणे यामध्येच वाफळून घेणार आहोत. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे व वाफवून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपण मीठ घातलेलं आहे व पाणी ॲड करणार आहोत. आपल्याला जेवढी भाजी हवी आहे त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे म्हणजे शिजून बरोबर मापात होते. 5 ते 10 मिनिट ही भाजी उकळून घेणार आहे. वाटाणे शिजले की आता मी हे पनीरचे छोटे छोटे बॉल मी या भाजीत टाकणार आहे. पनीरचे बॉल टाकल्याच्या नंतर 10 मिनिट ही भाजी मी उकळून देणार आहे. चवीला खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. थँक्यू.